नमस्कार मंडळी. तर आज जेवणात बनवलेली आहे झटपट वांग्याची रस्सा भाजी. तर कढईमध्ये थोडं तेल घालून त्याच्यात खोबरं, आले, लसूण घातलं आहे. ते चांगलं परतून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी याच्यात धने, जिरे आणि थोडे तीळ घातलेले आहेत. हे पण मी याच्यासोबत परतलेले आहेत. ह्या परतलेला मसाला काढून ह्यात थोडे शेंगदाणे भाजून घेतले आहेत कढईत. त्याचं सगळ्याचं मी एकत्र वाटण केलेलं आहे. चला आता भाजी बनवायला घेऊया. तर कढईमध्ये तेल, राई, कढीपत्ता, 1 चमचा हळदी पावडर, 2 चमचे घरगुती मसाला, 1 चमचा धना पावडर आणि चिमूटभर हिंग घातलेली आहे. तर वांगी मी स्वच्छ धुवून अगोदर पाण्यात भिजत घातलेली आहे. त्याच्यासोबत मी एक बटाटा पण घेतलेला आहे, कारण आम्हाला बटाटा आवडतो वांग्याच्या रस्स्यासोबत. आता आपण वाटण घातलेलं आहे आणि ते देखील मी याच्यासोबत चांगलं एकत्र करत आहे. वाटण आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता याला चारी बाजूने तेल सुटलेलं आहे. आता मी याच्यामध्ये वांगी आणि बटाटे घालणार आहे आणि ते देखील चांगले परतून देणार आहे याच्यामध्ये. तुम्हाला जर सुक्की भाजी करायची असेल वांग्याची तर तुम्ही याच्यातच थोडंसं पाणी घाला, चवीपुरतं मीठ घाला आणि 10 ते 15 मिनटं वाफेवर शिजवून घ्या. अशी आपली सुक्की भाजी रेडी होते. पण आज मी रस्सा भाजी करणार आहे. तर आता वांगी मी चांगली परतून घेत आहे मसाल्यामध्ये आणि यानंतर मी याच्यात घालणार आहे थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ. आता हे देखील मी वांग्यासोबत एकत्र करत आहे. यानंतर मी याला वाफेवर शिजवून घेणार आहे 10 मिनटं. यानंतर मी आणखीन पाणी ॲड करणार आहे. तर मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. गरम पाणी घातल्यानंतर लवकर बटाटे आणि वांगी शिजतील. तर 10 मिनटं मी वाफेवर वांगी ठेवलेली होती. तुम्ही आता बघू शकता आपल्या भाजीला चांगली तर्री सुटलेली आहे. तर आत्ता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. भाजी चांगली शिजवून घेणार आहोत आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून गॅस बंद करणार आहोत. तर आपली चमचमीत अशी वांग्याची भाजी तयार आहे. भातासोबत, भाकरीसोबत खायला खूप टेस्टी लागते ही. एकदा नक्की ट्राय करून बघा.